मेथीची भाजी तर आपण सगळेच खातो, पण याच मेथीपासून अशी कुरकुरीत मठरी बनवली आहे, हे तुम्ही कधी ट्राय केलं आहे का? आजची रेसिपी आहे माझ्या आवडीची, खमंग कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी मेथी मठरी. संध्याकाळचा चहा असो, पाहुणे आले असोत किंवा डब्यात काहीतरी होममेड ठेवायचं असो, ही मेथी मठरी प्रत्येक वेळी परफेक्टच. सगळ्यात आधी मी इथे गव्हाचं पीठ घेतली आहे आणि त्यामध्ये थोडासा रवाही घातला आहे. आणि यामध्ये मी थोडेसे मसाले टाकलेली आहे. ओवा टाकायचा आहे, जिरे आणि भरपूर असे तीळ टाकायचे आहेत. आणि मेथी मी तेलात फ्राय केलं होतं, ते फ्राय केलेली मेथी यामध्ये टाकायचं आहे. आणि मोहन म्हणून यामध्ये आपल्याला तूप टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आणि थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं पीठ मळून घेतले. पीठ तयार झाल्यावर त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या गोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि गोळा लाटताना तूप आणि मैद्याचं एक पेस्ट बनवायची आहे आणि हे पेस्ट लावत लावत आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने लांबसर, आणि याला कट करून घ्यायचं आहे. आता या मठऱ्या आपल्याला गरम तेलात टाकायच्या आहेत आणि आता इथे ना आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. हळूहळू त्या सोनेरी रंगाच्या होत गेल्या आणि स्वयंपाकघरात असा खमंग वास दरवळला की चहा आपोआप आठवला. बघा किती सुंदर रंग आला आहे. तुम्ही ही मठरी कोणासोबत खाणार आहात? रेसिपी आवडली तर सेव्ह करा.